छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आग्रा येथील लाल किल्ल्याच्या दिवाणे आम परिसरामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने भव्य शिवजयंती महोत्सव साजरा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानमार्फत आयोजित या सोहळ्यामध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात शिवभक्त मोठ्या उत्साहाने जयघोष करत शिवजयंती साजरी करण्यासाठी आता दाखल होत आहेत। आग्र्याहून आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय लाल किल्ल्याच्या दिवाने आम परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। शिवभक्तांची या ठिकाणी आता गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यामध्ये आता शिवजयंती उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर मधून अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान या आग्रा भूमीमध्ये दाखल झालेला आहे। त्यांचं हे 4थं वर्ष आहे आणि या वर्षी देखील मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि उत्साहामध्ये ही शिवजयंतीचा उत्सव जो असतो तो साजरा केला जातो। कारण शिवजयंती उत्सव जो आहे तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही साजरा केला जातो। महत्त्वाचं म्हणजे आग्र्याच्या लाल किल्ल्यावर जी आपण पाहतो या ठिकाणी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे लाल किल्ल्यावरून आपल्याला सर्व माहिती देत आहेत। आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी सुद्धा करण्यात आलेली आहे। लाल किल्ला परिसरात महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने शिवजयंती महोत्सव हा साजरा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान मार्फत आयोजित या सोहळ्यामध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात शिवभक्त मोठ्या उत्साहाने जयघोष करत शिवजयंती साजरी करतात। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले। सचिन, आपण पाहतोय या ठिकाणी जय्यत तयारी या ठिकाणी शिवजयंती निमित्त केलेली पाहायला मिळते। शिवभक्तांची काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे? आपण पाहूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आग्र्याच्या त्या लाल किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असं अश्वारूढ स्मारक आहे, त्यांचा पुतळा आहे। त्या परिसरामध्ये संपूर्ण सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। सुंदर सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारण ही फक्त महाराष्ट्र भूमीतच नाही तर दुसरीकडे म्हणजेच साता समुद्रापार ही शिवजयंती साजरी केली जाते। मात्र भारतामध्ये मग आग्र्यामध्ये देखील ही जयंती जी आहे ती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी केली सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारण आजचा जो सोहळा आहे तो ऐतिहासिक डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा आहे आणि ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केलेला होता त्या संघर्षाचं उदाहरण जे आहे ते हाच एक किल्ला आहे आणि याच किल्ल्यामध्ये आता शिवजयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। कारण आग्र्याची ही भूमी आहे आणि याच भूमीवर मोठा संघर्ष जो होता तो करावा लागलेला होता। मात्र त्यानंतर एक सर्वाधिक जास्त महाराष्ट्रातील जनतेला शिवभक्तांना एक प्रेरणा जी आहे ती या किल्ल्यातूनही मिळालेली आहे, या एका मोठ्या प्रसंगातून मिळालेली आहे। मात्र याच भूमीवर मग तो उत्साह जो आहे तो साजरा केला जातो। तर आग्र्याच्या या लाल किल्ल्याच्या बाहेर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी शिवभक्तांची पाहायला मिळते। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यावर काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने वागणूक मिळालेली होती तर आता आम्हाला त्यांना एक मोठा सन्मान द्यायचा आहे असं म्हणत या ठिकाणी देखील शिवजयंती साजरी केली जाते। काही वेळामध्येच महाराष्ट्रातून येणारे दाखल होणार। जी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।